हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. त्यामध्ये 3 मेथड आहेत: सबस्टिट्यूशन मेथड, बाय पार्ट्स मेथड आणि पार्शियल फ्रॅक्शन मेथड. सो आज आपण सुरुवात करणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आपण यापासून का सुरुवात करतोय? कारण पार्शियल फ्रॅक्शन आपण बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये बघितलेले, त्यामुळे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन तुम्हाला लवकर समजेल. तर आपण बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये 3 प्रकारचे पार्शियल फ्रॅक्शन्स बघितले होते. त्यातला जो फर्स्ट टाइप आहे, वेन डिनॉमिनेटर हॅज लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर्स, तो टाइप आपल्याला इथे बघायचा आहे. तोच तुमच्या सिलेबस मध्ये इथे इन्क्लूड केलेला आहे. इतर 2 टाइप्स इथे इन्क्लूड केलेले नाही. सो पार्शियल फ्रॅक्शन मधला फर्स्ट टाइप, वेन डिनॉमिनेटर हॅज लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर्स. आता याचा मिनिंग काय, की आपण बघत होतो न्यूमरेटर काही असू द्या, डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला अशा प्रकारचे जर 2 ब्रॅकेट असतील, x प्लस ए एक्स प्लस बी. आता इथे x चा जो काही इंडेक्स आहे दोघी ब्रॅकेट मध्ये, तिथे काहीच दिसत नाही, म्हणजे तिथे काय 1. जेव्हा x रेस टू 1 असतो त्याचा अर्थ काय आहे, लिनियर. आणि ज्या वेळेला ब्रॅकेट रेस टू 1 दिसते त्या वेळेला त्याचा अर्थ असतो नॉन रिपीटेड. ब्रॅकेट रिपीट होत नाहीये. बघा, एक्स प्लस ए आहे, एक्स प्लस बी ए आणि बी वेगवेगळे आहे, सो याचा अर्थ आहे नॉन रिपीटेड. सो ज्या वेळेला अशा प्रकारचे फॅक्टर्स असतील त्यावेळेला जी काही प्रोसिजर आहे आपली पार्शियल फ्रॅक्शन काढण्याची, ती प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे आणि आपला आन्सर लिहायचा आहे. सो आता आपल्याला जो काही इंटिग्रेशन असेल ते या टाइप मध्ये असेल: इंटिग्रेशन ऑफ px डिवायडेड बाय x प्लस ए इंटू एक्स प्लस बी. डिनॉमिनेटर मधले ब्रॅकेट आहेत लिनियर नॉन रिपीटेड आणि त्याचं इंटिग्रेशन आता आपल्याला करायचंय. तर ज्या वेळेला अशा प्रकारे क्वेश्चन असेल त्यावेळेला फक्त इंटिग्रेशनच्या आतमध्ये जी काही तुमची टर्म आहे त्या टर्मच्या आधी आपल्याला काढायचे पार्शियल फ्रॅक्शन. सो इंटिग्रेशनच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय px डिवायडेड बाय एक्स प्लस ए एक्स प्लस बी. त्याला लिहायचं आपल्याला a अपॉन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस ए प्लस बी अपॉन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस बी. याला म्हणायचं आपण इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन 2 लिहिताना न्यूमरेटर मध्ये जो px आहे तो लिहून घ्यायचा आणि उजव्या बाजूला करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. दॅट मीन्स a इंटू एक्स प्लस बी प्लस b इंटू एक्स प्लस ए. हे जे काही इक्वेशन येईल त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता जो आपला फर्स्ट डिनॉमिनेटर आहे एक्स प्लस ए, त्याला कन्सिडर करायचं आपल्याला 0. ए च्या खाली जी टर्म आहे एक्स प्लस ए, त्याला कन्सिडर करा 0. त्याच्यामधून तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल, प्लस ए तिकडे जाईल तर त्याचा होईल मायनस ए. ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची इक्वेशन नंबर 2 मध्ये. तर त्यावेळेला बघा, एक्स प्लस ए 0 आहे, सो बी इंटू एक्स प्लस ए. सो बी इंटू 0 इज 0. तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल ए ची. सिमिलरली ज्या वेळेला तुम्ही सेकंड डिनॉमिनेटर म्हणजे बी च्या खालच्या टर्म एक्स प्लस बी याला 0 ठेवणार, त्यावेळेला तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल, प्लस बी तिकडे गेल्यावर होईल मायनस बी. ही व्हॅल्यू तुम्ही जेव्हा ठेवणार इक्वेशन नंबर 2 मध्ये, त्यावेळेला x प्लस बी 0, a इंटू एक्स प्लस बी, दॅट इज a इंटू 0 इज 0, आणि फक्त b उरेल तर तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळेल. सो a च्या खालचा डिनॉमिनेटर 0 असेल तर a मिळेल, b च्या खालचा डिनॉमिनेटर 0 केला तर b मिळेल. a आणि b च्या व्हॅल्यूज मिळाल्या की आपल्याला या व्हॅल्यूज पुट करायच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट a and b इन इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये a आणि b, सपोज तुम्हाला a मिळाला 2 आणि b मिळाला सपोज 3, म्हणजे इक्वेशन आहे तुमचं px अपॉन एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू
ते बनेल तुमचं 2/x+a प्लस 3/x+b. आपण कन्सिडर करतोय व्हॅल्यू 2 आणि 3 मिळतील, त्या 2 आणि 3 मिळतील असं नाही, प्रत्येक क्वेश्चन मध्ये ज्या व्हॅल्यूज असतील त्या मिळतील. आता ही जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ही व्हॅल्यू इक्वेशन 1 ची पुट करायची आय मध्ये. हे जे तुमचं इंटिग्रेट होतं आय, त्यामध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. पुट इन आय. इन शॉर्ट दोघं साईडला घ्यायचं इंटिग्रेशन, म्हणजे तुम्हाला मिळेल आपला क्वेश्चन आय. px/x+a x+b dx इक्वल टू. आता तुम्ही लेफ्ट साइडला इंटिग्रेशन घेताय, म्हणजे राईट साइडला पण काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ 2 डिवायडेड बाय x+a dx प्लस 3 डिवायडेड बाय x+b dx. आता 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, 1/x+a dx. 3 बाय कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, 1/x+b dx. 2 कॉन्स्टंट. आता हे इंटिग्रेशन काय, तर जेव्हा पण तुमच्या इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला दिसेल की खालच्या डिनॉमिनेटर मध्ये जो x आहे त्याचा इंडेक्स 1 आहे, त्यावेळेला आपल्याला रूल वापरायचा आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x. 1/x चं इंटिग्रेशन काय असतं, log x. सो आपल्याला रूल वापरायचा आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x log x. त्याचा कंपोजिट 1/ax+b चं इंटिग्रेशन log of ax+b अपॉन a. हे इंटिग्रेशन आपल्याला यूज करायचं. सो 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशन आहे log of x+a. 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशन आहे log of x+b प्लस c. सो ज्या वेळेला पण तुमचं फर्स्ट टाईपचं इंटिग्रेशन आहे, म्हणजे डिनॉमिनेटर हॅज लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर्स, त्यावेळेला प्रत्येक वेळेला पार्शियल फ्रॅक्शन मध्ये तुमचं इंटिग्रेशन लॉग मध्ये येईल. आता तुम्हाला इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये फक्त हे फर्स्ट टाईपच पार्शियल फ्रॅक्शन आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इंटिग्रेशनचा आन्सर लॉग ऑफ डिनॉमिनेटरच लिहायचं आहे. आता इथे तुम्हाला सोपं पडावं, समजावं म्हणून आपण a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 3 घेतली, पण मोस्टली तुम्ही याला असंच कन्सिडर करा, a/x+a b/x+b. जी काही तुमची a ची व्हॅल्यू असेल आणि b ची व्हॅल्यू असेल ते तुम्हाला काढायचं इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि या प्रकारे तुम्हाला तुमचा आन्सर लिहायचा आहे. सो ऑलवेज रिमेंबर की आन्सर तुमचा अशा प्रकारे येईल, a into log of first denominator plus b into log of second denominator plus c. a आणि b तुमचे क्वेश्चन प्रमाणे व्हॅरी होतील, जे काही त्या क्वेश्चन मध्ये a आणि b असेल त्या प्रकारे तुमचा आन्सर येईल. सो आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये पार्शियल फ्रॅक्शन कसे काढायचे तेही तुम्हाला माहिती आहे. नवीन काय आहे याच्यामध्ये, फक्त आपण हे इंटिग्रेशन करतो ही स्टेप फक्त नवीन आहे, आणि त्याचंही आन्सर तुम्हाला सांगून दिलंय की आन्सर लॉग मध्येच येईल. सो हा अतिशय सोपा वाटणारा टॉपिक आहे. आता याचं आपण एक एक्झाम्पल घेऊया, त्यामध्ये तुम्हाला आयडिया क्लिअर होईल कसं करायचं. फाइंड इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय 1 नाही, find integration of x+1 divided by x² minus 4. आता इथे बघा या क्वेश्चन मध्ये, आता तुम्हाला इथे ही जी टर्म दिसते x² minus 4, तर हे क्वाड्रॅटिक टर्म आहे. जर तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये अशा प्रकारे क्वाड्रॅटिक टर्म असेल तर आधी त्याचे फॅक्टर्स पडतात का ते तुम्हाला बघायचे. x² minus 4 ला लिहू शकतो आपण 2², आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे a² minus b², दॅट इज a minus b a plus b. फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन. सो आपण याला लिहू शकतो x minus 2 x plus 2. सो आता आपलं जे आय आहे इंटिग्रेशन ते अशा प्रकारे होईल, x+1 डिवायडेड बाय x² minus 4 ला लिहिलं आपण x minus 2 x plus 2 dx.
सो हा जो आपला क्वेश्चन होता तो क्वेश्चन आता या प्रकारे आपला कन्वर्ट झालेला आहे. सो एक्स स्क्वेअर मायनस एक्स तसाच ठेवला आपण डिनॉमिनेटर मधला, फक्त एक्स स्क्वेअर मायनस 4 च्या ऐवजी आपण त्याचे फॅक्टर्स लिहिले. आता याचे पार्शियल फ्रॅक्शन काढायचे. सो इंटिग्रेशनच्या आतमधली जी टर्म आहे तेवढी फक्त आपल्याला टर्म घ्यायची, म्हणजे ही जी टर्म आहे याचे आपल्याला काढायचे पार्शियल फ्रॅक्शन. सो तेवढी टर्म लिहून घ्यायची. x plus 1 divided by x minus 2 x plus 2. जर डायरेक्टली असा क्वेश्चन दिला तुम्हाला फॅक्टर्स काढून तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्हाला फॅक्टर्स काढायचे. सो आता इथे एक्स स्क्वेअर मायनस 4 होतं तर तुम्ही लिहिले फॅक्टर्स एक्स मायनस 2 एक्स प्लस 2. जर तुमचा क्वेश्चन असेल एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2, आता हे पण क्वाड्रॅटिक आहे, मग दोन नंबर असे शोधायचे की त्याचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे लास्ट डिजिट दॅट इज 2 आणि त्याची ऍडिशन झाली पाहिजे मिडल डिजिट म्हणजे 3. सो असे दोन नंबर कुठले असतील? 2 and 1. 2 into 1 equal to 2 and 2 plus 1 equal to 3. सो याचे फॅक्टर्स येतील तुमचे x plus 2 x plus 1. सो जर तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये अशा प्रकारे क्वाड्रॅटिक असेल तर आधी त्याचे फॅक्टर्स पाडून घ्यायचे आणि त्यानंतर करायचंय तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन. आता फॅक्टर्स जेव्हा आपण पाडले त्याच्यानंतर आपला जो डिनॉमिनेटर आहे तो आपण बघायचा. एक्स रेस टू 1 एक्स रेस टू 1 एक्स रेस टू 1 म्हणजे काय झालं? लिनियर. ब्रॅकेट रिपीट होत नाहीये कारण एक ब्रॅकेट एक्स मायनस 2 आहे, दुसरा ब्रॅकेट एक्स प्लस 2 आहे. सो नॉन रिपीटेड, लिनियर नॉन रिपीटेड म्हणजे फर्स्ट टाईपचा आहे, म्हणून आपण त्याला फर्स्ट टाईपची मेथड अप्लाय करणार. ए अपॉन फर्स्ट डिनॉमिनेटर, बी अपॉन सेकंड डिनॉमिनेटर, सी अपॉन थर्ड डिनॉमिनेटर. त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 2 वरून आता आपल्याला लिहायचं इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन 2 लिहिताना डाव्या बाजूला आहे x प्लस 1, तो ॲज इट इज ठेवा. आता राईट साईड लिहिताना बघायचं जे सेम आहे, a च्या खालचा डिनॉमिनेटर x आणि डाव्या बाजूला डिनॉमिनेटर मध्ये पण दिसतोय x, ती सेम टर्म कॅन्सल करा. x मायनस 2 x प्लस 2 इंटू a प्लस बी च्या खाली दिसतं आपल्याला ग्रीन कलर मध्ये x मायनस 2, डाव्या बाजूला पण ग्रीन कलर मध्ये x मायनस 2, त्याला कॅन्सल करा. x प्लस 2 इंटू बी. सी च्या खाली ब्लॅक कलर मध्ये x प्लस 2 आहे, डाव्या बाजूला पण x प्लस 2 आहे, x प्लस 2 कॅन्सल करा. x मायनस 2 इंटू सी. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत एक्सच्या आणि त्या पुट करायच्या आहेत आपल्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो सगळ्यात आधी आपला फर्स्ट डिनॉमिनेटर म्हणजे ए च्या खालची व्हॅल्यू आहे x, त्याला कन्सिडर करायचं आपल्याला 0 आणि ती व्हॅल्यू पुट करायची आपल्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो इक्वेशन नंबर 2 मध्ये जिथे जिथे पण आपल्याला x दिसतो आहे, सो हे बघा x x x, जिथेही आपल्याला x दिसतो आहे तिथे आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे 0. सो वी गेट 0 प्लस 1 डाव्या बाजूला, उजव्या बाजूला 0 मायनस 2 0 प्लस 2 इंटू a प्लस आता x हा झाला आहे आपला 0, 0 इंटू b का होईल 0, 0 इंटू c का होईल 0. सो आपल्याला b आणि c दोघं पण मिळाले 0. सो 1 इक्वल टू, आता इथे मायनस 2 इथे प्लस 2 आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. मायनस 2 इंटू प्लस 2, प्लस मायनस इज मायनस, 2 इंटू 2 इज 4, 4a. मायनस इकडे डिव्हिजन मध्ये जाईल. सो वी गेट द आन्सर 1 डिवायडेड बाय मायनस 4 इक्वल टू a. सो हे आपल्याला ए चा आन्सर मिळालेला आहे. सिमिलरली आता बी च्या खालचा जो डिनॉमिनेटर आहे ग्रीन कलरचा x मायनस 2, त्याला कन्सिडर करायचं आपल्याला 0. तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल 2, ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये.
सो इक्वेशन 2 मध्ये बघा रेड कलरने एक्स दिसतो आहे, तिथे ठेवायचं आपल्याला 2. सो डाव्या बाजूला मिळेल आपल्याला 2 प्लस 1. आता बघा एक्स मायनस 2 त्याला आपण कन्सिडर करतो आहे 0 आणि तोच एक्स मायनस 2 इथे आलेला आहे, तोच एक्स मायनस 2 इथे पण आलेला आहे. सो 0 इंटू ए इज 0, 0 इंटू सी इज 0. सो ए आणि सी दोघं पण बनणार आहेत 0. सो आपल्याला फक्त बी ची व्हॅल्यू मिळेल. सो आता एक्स ची व्हॅल्यू ठेवायची बी च्या ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 2 इंटू बी. सो हा जो आपला बी चा ब्रॅकेट होता तिथे आपण एक्स ची व्हॅल्यू पुट केली 2. आता सी पण 0 झाला आहे. 0 एक्स मायनस 2 0, 0 इंटू सी इज 0. 2 plus 1 is 3. 2 plus 2 is 4. 4 into 2 is 8. 8b. 8 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे डिव्हिजन मध्ये जाईल. सो आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली 3/8. सो अशा प्रकारे आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली 1/4 आणि बी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3/8. आता आपल्याला सी च्या खालचा डिनॉमिनेटर आहे जो ब्लॅक कलरने लिहिलेला आहे एक्स प्लस 2, त्याला ठेवायचा आहे 0. सो एक्स ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -2. प्लस 2 तिकडे गेल्यावर काय होईल -2. आता ही व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो इक्वेशन 2 मध्ये रेड कलरने जिथे जिथे एक्स दिसतो आहे तिथे व्हॅल्यू ठेवायची आपल्याला -2. सो डाव्या बाजूला येईल -2 प्लस 1. राईट साईडला बघा आपण एक्स प्लस 2 ला काय म्हणतो आहे 0. कुठे कुठे आहे बघा एक्स प्लस 2 ए बरोबर. सो 0 इंटू ए इज 0. बी बरोबर पण आहे एक्स प्लस 2 0, 0 इंटू बी इज 0. सो इन शॉर्ट इथे आपल्याला ए आणि बी 0 होईल आणि आपल्याला फक्त सी ची व्हॅल्यू मिळेल. सो फक्त सी च्या टर्म मध्ये आता एक्स ची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला -2. इथे जिथे जिथे आपल्याला एक्स दिसतो आहे तिथे व्हॅल्यू ठेवायची आपल्याला -2. So -2, -2, -2 into c. -2 plus 1 is -1. -2, -2, -2 is -4. So we get here -1 equal to minus minus plus 4 into 2 is 8c. आता 8 ने तिकडे डिवाइड करा. So we get c equal to -1/8. 8 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यावर त्याचं डिव्हिजन होईल. सो सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -1/8. सो आपल्याला इथे ए मिळाला, त्याच्यानंतर बी मिळाला, त्याच्यानंतर सी मिळाला. आता या ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट ए बी अँड सी इन इक्वेशन 1. सो आता इक्वेशन 1 आपलं परत रिराईट करायचं. एक्स प्लस 1 एक्स, एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 इक्वल टू ए अपॉन म्हणजे -1/4 डिवायडेड बाय एक्स, बी अपॉन म्हणजे 3/8 डिवायडेड बाय एक्स मायनस 2 प्लस सी अपॉन -1/8 डिवायडेड बाय एक्स प्लस 2. आता आपल्याला आय काढायचंय म्हणजे त्याचं काय आहे इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 1 एक्स, एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 dx म्हणजेच आहे आपलं इंटिग्रेशन. हे बघा आय, आय म्हणजे या टर्मचं इंटिग्रेशन. फक्त इंटिग्रेशन आपण त्याला लावलं, इंटिग्रेशन लावलं की त्याचा काय होऊन जातो आय. आता तुम्हाला सांगितलंय मी इंटिग्रेशन कसं करायचं आहे. बघा आपण बघितलं होतं a इंटू लॉग बी इंटू लॉग प्लस सी. सो त्या प्रकारे आपल्याला इथे करायचं आहे. आता ए बी सी तिघ पण आहेत. सो -1/4 log of x, 3/8 log of x minus 2 -1/8 log of x plus 2 प्लस लिहायचं आहे सी. सो हे झालं आपलं इंटिग्रेशनचं आन्सर. सो या प्रकारे कुठल्याही पार्शल फ्रॅक्शनचं जर आपल्याला इंटिग्रेशन आलं तर आपला आन्सर या प्रकारेच येणार आहे. ए इंटू लॉग बी इंटू लॉग हा आहे ए,
हा आहे बी आणि हा आहे सी. इंटू लॉग आपल्याला काय घ्यायचंय, डिनॉमिनेटरचा लॉग. लॉग ऑफ एक्स मायनस 2 लॉग ऑफ एक्स प्लस 2. सो अशाच आन्सर तुमचं प्रत्येक वेळेला पार्शल फ्रॅक्शन मध्ये येणार आहे. फक्त महत्वाचं काय आहे की तुम्हाला काढायचे ए, बी आणि सी. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 2x प्लस 1 इंटिग्रेशन x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3. हा क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. आता इथे बघा, आपल्याला फॅक्टर्स पाडायची गरज नाही. ऑलरेडी तुम्हाला फॅक्टर्स दिलेले आहेत. 3 ब्रॅकेट आपल्याला दिसत आहेत. तिघ ब्रॅकेट मध्ये बघा एक्सचा इंडेक्स 1 आहे. तिघ ब्रॅकेट वेगवेगळे आहेत, म्हणजे लिनियर नॉन रिपीटेड. सो लिनियर नॉन रिपीटेड म्हणजे ए अपॉन फर्स्ट ब्रॅकेट, बी अपॉन सेकंड ब्रॅकेट, सी अपॉन थर्ड ब्रॅकेट. सो इंटिग्रेशनच्या आतमध्ये जे तेवढंच आपण आता इथे लिहिणार आहोत. 2x प्लस 1 डिवायडेड बाय x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3 इक्वल टू a अपॉन फर्स्ट ब्रॅकेट, b अपॉन सेकंड ब्रॅकेट प्लस c अपॉन थर्ड ब्रॅकेट. त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन 1 वरून इक्वेशन 2 लिहिताना डाव्या बाजूला फक्त लिहायचं न्यूमरेटर 2x प्लस 1 आणि आता उजव्या बाजूला जाताना बघायचं x प्लस 1 x प्लस 1. सो x प्लस 1 गेट कॅन्सल. काय लिहायचंय, x प्लस 2 x प्लस 3 इंटू a. आता बघा b च्या खाली बघायचं x प्लस 2. इकडे पण काय x प्लस 2 x प्लस 2 x प्लस 2 कॅन्सल. उरलेले दोन ब्रॅकेट, पहिला ब्रॅकेट x प्लस 1 लास्ट ब्रॅकेट x प्लस 3 इंटू b प्लस. आता बघा c च्या खाली आहे x प्लस 3, इथे पण आहे x प्लस 3 x प्लस 3 x प्लस 3 गेट कॅन्सल, x प्लस 1 x प्लस 2 इंटू c. सो या प्रकारे आपल्याला इक्वेशन 1 पासून लिहायचं आहे इक्वेशन नंबर 2. सो येते लक्षात सगळ्यांना. ए च्या खालची जी टर्म आहे ती सोडून द्यायची, बी आणि सी च्या खालची टर्म इंटू ए. त्याच्यानंतर बी च्या खालची टर्म सोडून द्यायची, ए आणि सी च्या खालची टर्म इंटू बी. त्याच्यानंतर सी च्या खालची टर्म सोडून द्यायची, सी लिहिताना ए च्या खालची टर्म बी च्या खालची टर्म इंटू सी. या प्रकारे आपल्याला लिहायचं इक्वेशन नंबर 2. आता फर्स्ट डिनॉमिनेटर घ्यायचं आपल्याला x प्लस 1. त्याला कन्सिडर करायचं आहे 0. सो प्लस 1 तिकडे गेल्यावर होईल मायनस 1. ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये. आता ज्या वेळेला आपण a च्या खालचा डिनॉमिनेटर 0 ठेवतोय त्यावेळेला आपल्याला फक्त a पर्यंतची टर्म मिळेल, b ची टर्म आणि c ची टर्म होऊन जाईल 0. सो जिथे जिथे आपल्याला x दिसतो आहे तिथे तिथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे -1. सो 2 इंटू एक्सच्या जागेवर ठेवला आपण -1 प्लस 1, एक्सच्या जागेवर ठेवला आपण -1 प्लस 2 -1 प्लस 3 इंटू a. b is 0, c is 0. 2 into -1 is -2. -2 plus 1 is -1. 2 minus 1 is 1. हे तुम्ही कॅल्सी मध्ये पण करू शकता. 3 minus 1 is 2 into a. 2 into 1 is 2. त्याने तिकडे डिवाइड होईल. -1 divided by 2. That is our answer of a. सो आपल्याला a इथे मिळालं. आता b च्या खालचा डिनॉमिनेटर घ्यायचा आणि त्याला कन्सिडर करायचं 0. लेट x plus 2 equal to 0.
सो एक्स तिकडे गेल्यावर +2 का होईल -2. पुट दॅट व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. सो आता आपल्याला क्वेश्चनमध्ये जिथे जिथे ग्रीन कलरमध्ये एक्स दिसतो आहे तिथे आपल्याला पुट करायचं आहे -2. आता आपण बीच्या खालचा डिनॉमिनेटर 0 ठेवलेला आहे आणि आपल्याला एक्स मिळालेला आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू होणार आहे 0, सी ची व्हॅल्यू पण होणार आहे 0 आणि फक्त आपल्याला या बीच्या टर्म्स लिहायच्या आहेत. सो डाव्या बाजूला ठेवा, जिथे ग्रीन कलर मध्ये एक्स दिसतोय तिथे व्हॅल्यू ठेवायची आपल्याला आता -2. सो 2 इंटू ब्रॅकेटमध्ये -2 +1, ए 0 झालेला आहे. आता बी चा ब्रॅकेट -2 +1 -2 +3. हे बी चे दोघं ब्रॅकेट्स इथे आपण लिहायचे. हे दोघं ब्रॅकेट्स इंटू काय लिहायचं आहे बी. आता ही जी सी ची टर्म आहे, ही सी ची टर्म आपले काय होणार आहे 0. Now simplify this. 2 into -2, that is -4 plus 1 equal to -2 plus 1 is -1, -2 plus 3 is 1 into b. Now -4 plus 1 is -3, -1 into b is -b, मायनस तिकडे जाईल आणि b ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 3. आता सी च्या खालचा डिनॉमिनेटर घ्यायचा आपल्याला 0. सी च्या खालचा डिनॉमिनेटर काय दिसतोय आपल्याला? सी च्या खालचा डिनॉमिनेटर आहे x+3. सो लेट x+3 इक्वल टू 0. सो x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -3. ती व्हॅल्यू पुट करायची आपल्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो इक्वेशन नंबर 2 मध्ये जिथे जिथे पण आपल्याला x दिसतो आहे त्याला ठेवायचं -3. सो -3 + 3 a 0 होईल, -3 + 3 b पण 0 होईल. सो a 0 झाला, b 0 झाला, फक्त आपल्याला c ची टर्म लिहावी लागेल. आणि डाव्या बाजूला पण जिथे x दिसतो आहे तिथे व्हॅल्यू ठेवायची आपल्याला -3. सो वी गेट हियर 2 into -3 plus 1. A is 0, B is 0, C चे brackets. -3 plus 1 -3 plus 2 into C. 2 into -3 -6. -6 plus 1 is -5. -3 plus 1 is -2. -3 plus 2 is -1 into C. So -5 equal to minus minus plus, that is 2c. 2 ने तिकडे करा divide. So -5 divided by 2, that is the value of c. So इथे आपल्याला a मिळाला, b मिळाला, c मिळाला. आता या व्हॅल्यूज पुट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये. So our equation number 1, 2x plus 1 divided by x plus 1, x plus 2, x plus 3 equal to a upon. So a ची व्हॅल्यू पुट करायची -1/2 divided by x plus 1. b upon. b ची व्हॅल्यू ठेवायची 3. 3 divided by x plus 2. c upon. c ची व्हॅल्यू आहे -5/2 divided by x plus 3. सो हा आपलं इक्वेशन 1 आता मॉडिफाय झालं या प्रकारे. हे जे आपलं इक्वेशन 1 होतं त्यामध्ये आपण व्हॅल्यूज ठेवल्या a, b आणि c च्या. आता आय काढायचंय. आय काढायचंय म्हणजे आपल्याला दोघं साईडला इथे काय करायचं आहे, इथे सगळीकडे करायचं आपल्याला इंटिग्रेशन, म्हणजे आपल्याला आय ची व्हॅल्यू मिळेल. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x plus 1 divided by x plus 1, x plus 2,
x प्लस 3 dx. आता तुम्हाला सांगितलंय इंटिग्रेशन अतिशय इझिली लिहायचंय. -1/2 जो न्यूमरेटर आहे तो बाजूला करा. लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस 3 आउटसाइड लॉग ऑफ 3 च्या खाली डिनॉमिनेटर काय दिसतोय x प्लस 2. आता इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. प्लस मायनस काय होईल? -5/2 log of third denominator that is x plus 3 plus c. सो आन्सर आपलं अगदी इझिली मिळतं आपल्याला. लॉग ऑफ फर्स्ट डिनॉमिनेटर, लॉग ऑफ सेकंड डिनॉमिनेटर, लॉग ऑफ थर्ड डिनॉमिनेटर. आणि जे काही आपले कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंट आपल्याला तिथे बाहेर ठेवायचे. सो हा जो आपला कॉन्स्टंट होता -1/2 तो इथे आला. हा 3 जो होता आता इथे आलाय. -5/2 हा आउटसाइड आलेला आहे. सो या प्रकारे आपला आन्सर कंप्लीट होतो. सो इथे लक्षात ना, फक्त ए बी सी तुम्ही व्यवस्थित काढायचे. इक्वेशन 1 वरून इक्वेशन 2 लिहायचे. फर्स्ट डिनॉमिनेटर जेव्हा तुम्ही 0 कन्सिडर करा x प्लस 1. x प्लस 1 जेव्हा 0 कन्सिडर कराल x ची व्हॅल्यू -1 मिळेल. ती व्हॅल्यू पुट केली इक्वेशन नंबर 2 मध्ये की तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर सेकंड डिनॉमिनेटर घ्यायचं आपल्याला. सेकंड डिनॉमिनेटर आहे x प्लस 2. x प्लस 2 ला तुम्ही 0 कन्सिडर केलं की तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. ती व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन नंबर 2 मध्ये, तर तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळेल. आता c च्या खालचा जो डिनॉमिनेटर आहे त्याला कन्सिडर करायचं आपल्याला 0. त्याला 0 कन्सिडर केलं की तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. ती व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन नंबर 2 मध्ये, तर तुम्हाला c ची व्हॅल्यू मिळेल. आता a b c या तिघही व्हॅल्यूज तुम्हाला पुट करायच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो इक्वेशन 1 मध्ये a b आणि c या व्हॅल्यूज आपण पुट केल्या की आपल्याला हे इक्वेशन मिळेल. या इक्वेशन मध्ये ते इंटिग्रेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. इंटिग्रेशन करताना -1/2 बाजूला लॉग ऑफ x प्लस 1, 3 बाजूला लॉग ऑफ x प्लस 2, -5/2 बाजूला लॉग ऑफ x प्लस 3. या प्रकारे आपल्याला करायचं आहे सॉल्व. आता पार्शियल फ्रॅक्शनचे जेवढे सगळे एक्झाम्पल आहे सगळे याच पद्धतीने करायचे. फक्त लक्षात ठेवा, जसं आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं, क्वाड्रॅटिक टर्म जर असेल या प्रकारे x² - 4 तर मात्र तुम्हाला त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत x² - 4 चे, आणि मग त्याचे पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे. सो हे झालं सिंपल पार्शियल फ्रॅक्शन. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू सबस्टिट्यूशन प्लस पार्शियल फ्रॅक्शन. सो ही पुढची मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. पण काही सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल असे आहेत की ज्या वेळेला सबस्टिट्यूशन आपण करतो, सबस्टिट्यूशन केल्यानंतर एक्झाम्पल कन्वर्ट होतं पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. सो आपली नवीन मेथड पण चालू होईल सबस्टिट्यूशनची, आणि त्यामध्येच पार्शियल फ्रॅक्शन परत एकदा रिवाइज होईल. सो जे आपल्या 3 मेथड आहे त्यातली फर्स्ट मेथड आपण घेतली पार्शियल फ्रॅक्शन, ती परत एकदा रिवाइज होणार आहे आपली सबस्टिट्यूशन मेथड मध्ये.